येशू ख्रिस्तात माझे प्रिय बंधू भगिनीनो, हेलेन केलरचा जन्म 1880 मध्ये झालेला. जेव्हा ती फक्त 19 महिन्याची होती, तिला थंडी ताप झाला आणि या आजारामुळे ती बहिरी आणि आंधळी झाली. तरी सुद्धा ती एक फार प्रसिद्ध लेखिका आणि प्राध्यापिका झाली. महत्वाची गोष्ट काय, हे तिच्यासाठी कसं शक्य झालं? तिच्या पाठीमागे एक शिक्षिका होती. तिने तिला प्रोत्साहन दिलं, उत्तेजन दिलं, तिला सहाय्य केलं. 6 वर्ष असताना तिने काय केलं? तिने त्या मुलीचा तळ हातावर शब्दलेखन करत होती आणि दुसऱ्या हातात वस्तू ठेवत होती. परंतु याच्यामुळे तिच्या जीवनामध्ये प्रगती झाली नाही. शेवटी त्याने काय केलं? त्या तळ हातावर तिने पाणी लिहिलं, हा शब्द कोरून घेतला आणि दुसरा हात पंपाच्या खाली ठेवला. यामुळे चमत्कार झाला. तिच्या स्पर्शाचे जीवन जगासाठी एक खिडकी झाले. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, इथे आपल्याला काय दिसून येतं? 2 व्यक्ती ज्यांच्यामध्ये एक गुण, आणि तो गुण काय होता? जिद्द. परंतु महत्वाची गोष्ट काय आहे आज, की एक व्यक्ती फार प्रसिद्ध झाली, परंतु तिची शिक्षिकाचं नाव आजपर्यंत बरेच लोकांना माहीत नाही, जरी तिचं नाव दिलेलं आहे. उद्देश काय आहे? प्रसिद्ध व्यक्तीला सुद्धा दुसऱ्यांची गरज आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सर्व ठिकाणी आपलं काय पाहायला मिळतं, की बरेच लोकांना काय वाटतं, आपल्याला दुसऱ्यांची गरज आहे, पण लोकांना असं वाटत नाही की दुसऱ्यांना आपली गरज आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर दाविदाला निवडतो. जरी त्याचे भाऊ त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा सुंदर, ज्याप्रमाणे परमेश्वर लोकांकडे पाहतो, आपण पाहू शकत नाही. कारण तो दुर्बल लोकांना निवडतो आणि त्यांना सशक्त करतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू एका आंधळ्या माणसाला बरे करतो. लक्षात ठेवा की हा चमत्कार एका वेळेला घडत नाही, हळूहळू करतो. याच्यामध्ये 3 भाग आहेत. सुरुवातीला तो लोकांना काय म्हणतो? येशू एक साधारण व्यक्ती आहे, त्याने माझ्या डोळ्यात चिखल लावला आणि मग मला सांगितलं, तळ्यात जाऊन धुवून घे. तो एक साधारण व्यक्ती होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुरुषी लोक त्याला विचारतात, येशू कोण आहेत, त्यावेळेस त्याच्या उत्तरामध्ये प्रगती झाली. त्याने म्हटलं की तो एक संदेष्टा आहे. विचार केल्यावर त्याला समजलं, तो एक साधारण व्यक्ती असू शकत नाही, तो एक संदेष्टा असायला पाहिजे. नंतर जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या समक्ष, त्याच्या समोर उभा आहेत, त्याने येशूला पाहिलं नाही, कारण त्यावेळेस तो तळ्यात गेला होता डोळे धुण्यासाठी. आणि आता येशू त्याच्या डोळ्यात पाहतो आणि त्याला विचारतो, देवाचा पुत्र कोण आहेस, तू ओळखतोस काय? त्याने म्हटलं, सांगा मला तू कोण आहेस, मी विश्वास ठेवू शकतो. येशूने म्हटलं, तो तुझ्या समोर उभा आहे. त्याने म्हटलं, होय, मी विश्वास ठेवतो, आणि त्यांनी त्याला नमन केले. हा चमत्कार विश्वास आणि आध्यात्मिक दृष्टीचा आहे. हा चमत्कार शारीरिक दृष्टीपेक्षा महान. का? जर एक झालं तर दुसरं व्हायलाच पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपला विश्वास आपल्याला कुठे प्राप्त झालेला?
आपलं बाप्तिस्माद्वारे. बाप्तिस्माच्या आधी आपण आध्यात्मिक दृष्टीने आंधळे होतो. बाप्तिस्मामध्ये येशू आपल्यासाठी सर्व महत्वाचा झाला. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की बाप्तिस्मापासून आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रगती झाली का? किती लोकांना सांगता येईल? मला शंका आहे. हजारांच्या आशीर्वादाबद्दल विचार करा. बरेच लोकांना काय वाटतं की हा संस्कार फक्त मरण्याआधी दिला जातो. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा संस्कार विशेष म्हणजे जेव्हा लोक आजारी आहेत, गंभीर आजार आहेत, त्यांना दिला जातो. ऑपरेशनच्या आधी दिला जातो. आणि हेच नव्हे, जे वयस्कर लोक आहेत त्यांना सुद्धा दिला जातो. तसेच काही लोकांना वाटतं की बाप्तिस्मा झालेला आहे आणि लग्नाचा आशीर्वाद झालेला नाही, ते ख्रिस्त शरीर स्वीकारू शकतात. नाही म्हणजे बंधू भगिनी, हे पाप आहे. तसेच काही लोकांना माहित नाही. त्यांना वाटलं की रविवारी मिसाला गेलो नाही तर ते पाप नाही. जर जाणे शक्य आहे आणि जरी आम्ही गेलो नाही कारण आपल्याकडे पाहुणे आले किंवा अ, काहीतरी महत्वाचं काम करायचं आहे, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ते चालणार नाही, ते पाप आहे. तसंच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही लोकांना वाटतं की वर्षामध्ये एकदा दोनदा मिसाला गेलो आणि वर्षभर आम्ही प्रायचितला सुद्धा जात नाही आणि सणाच्या दिवशी आपण येशू ख्रिस्ताचे शरीर स्वीकारतो, तर ते सर्वात मोठे पाप आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण यावेळेस आपण आध्यात्मिक दृष्टीने आंधळे आहोत. एक सुंदर म्हणणं आहे की देवाला सापडणे एक ध्येय नाही, परंतु एक सुरुवात आहे. म्हणून जर आपला विश्वास वाढला नाही, तो मरण पावेल. आपला विश्वास वाढलाच पाहिजे, नाहीतर आध्यात्मिक दृष्टीने आपण आंधळे आहोत. याबद्दल दुसरे वाचन आपल्याला आवाहन करत आहे की आपण देवाच्या प्रजेप्रमाणे चालण्याकरिता. त्याची फळे काय आहे? चांगुलपणा, सत्यता आणि नीतिमत्व. जर आपण असं प्रकारचे जीवन जगलो तर आपण खात्रीने म्हणू शकतो की आपण देवाचे प्रजे आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला आध्यात्मिक दृष्टी आहे. ही दृष्टी प्रत्येकांना प्राप्त व्हावी म्हणून आपण या उपासकाच्या वेळेस प्रार्थना करूया.